शिवसेनेचे उपनेते माजी आमदार आणि माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या जयंतीदिनानिमित्त अनंत तरे फाउंडेशनच्या वतीनं बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आनंद पार्क येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या मैदानात मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन मेट्रो हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पांडे आणि श्रीमती हेमलता अनंत तरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झालं। गोरगरीब आणि गरजूंकरिता अनेक लोकोपयोगी उपक्रम अनंत तरे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत। फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आनंद पार्क, आझाद नगर, श्रीरंग, वृंदावन, ऋतू पार्क आणि राबोडी या परिसरातील गरजूंनी भरघोस लाभ घेतला। या शिबिराला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, एनकेटी कॉलेजचे चेअरमॅन नांजीबाई खिमजीबाई ठक्कर, शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, श्रीकृपा बिल्डर्सचे नंदा शेठ साळवी, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, सोलापूरचे संजीव कोळी, विभाग प्रमुख मयूर पेलकर आदीही उपस्थित होते। या आरोग्य शिबिरात डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर रुपाली भोये, ऑर्थोपॅडिक तज्ज्ञ डॉक्टर उमेश पाटील, डॉक्टर मोनी उदानी जाधव, पीडियाट्रिशियन डॉक्टर हर्षदा पतंगे, ईशा नेत्रालयाच्या वतीनं नेत्र चाचणी आणि रक्तगट चाचणी डॉक्टर प्रांजल पाटील आदी नामवंत डॉक्टर रुग्णांनी तपासणी केली। अनंत तरे फाउंडेशन ठाणे अध्यक्षा डॉक्टर दक्षता अनंत तरे आणि डॉक्टर जस्मीन अवधूत राजके तरे यांनी डॉक्टरांचे आणि मान्यवरांचे आभार मानले। या आरोग्य शिबिराला माजी नगरसेवक संजय तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांचं विशेष सहकार्य लाभलं। आणि अशा प्रकारचा उपक्रम राबवताना आम्हाला अतिशय आनंद होतो। एवढंच वाईट वाटतं की हा कार्यक्रम कुठलाही राजकीय स्वरूपाचा नसेल, हा तरे कुटुंबियाचा आहे। अनंत तरे फाउंडेशन या संस्थेतर्फे राबवला गेलेला आहे। आम्ही कुठेही बॅनरबाजी केली नव्हती। आदल्या दिवशी फक्त लोकांना कळावं या माध्यमातून बॅनर लावले असताना की फक्त एक राजकीय कुठेतरी त्यांचा काहीतरी सुडापोटी लगेच ते बॅनर काढायसाठी माणसं पाठवली जातात। या गोष्टीचं खूप दुःख होतंय। जे बॅनर काढायचे आहेत ते काढले जात नाहीत आणि अशा पद्धतीचे बॅनर काढतायत। ही मानसिकता लोकांची जेव्हा जाईल तेव्हाच आपण सगळे सुखी होऊ असं मला वाटतं। इकडे सुडापोटी तो माणूस तर आता गेलाय, नाही आहे त्याच्या पाठी, पण सुडापोटी तुम्ही आयुष्यभर त्यांना पाठीशी लागत गेलात आणि आत्ता गेल्यानंतर देखील जर असं वागत असाल तर ते संपूर्ण चुकीचं आहे आणि ते कुठेतरी आमच्या तरे कुटुंबियाच्या माणसांना दुखावणार आहे असं मला वाटतं। आणि आम्हाला काही फरक पडत नाहीये, जिथे लोक येणार ते लोक येणार आणि हा मोफत चिकित्सा शिबिराचा लाभ घेणार, तिथेच आम्हाला फक्त आनंद आहे। आपण पण सगळ्या पत्रकारांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आभारी आहे आणि असेच तरे कुटुंबियांच्या पाठीशी राहा एवढं सांगते। 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उमेदवारी जाहीर करताना भाजपनं शिंदे यांना विश्वासात न घेतल्यानं पदाधिकारी कार्यकर्ते चांगलेच दुखावलेत। शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपनं काही जागांवर उमेदवार जाहीर केल्यानं शिंदे यांच्या शिवसेनेत बंड उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय मीनाक्षी शिंदे यांनी भाजप आमदार संजय केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा ठाम पवित्रा घेतलाय। राज्यात सर्वाधिक आमदार असूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानं भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यात दबावाखाली राहावं लागलं। गेल्या 2 वर्षात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तीव्र स्पर्धा निर्माण झाली। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी भाजप अंतर्गत एक गट सक्रिय झालाय। कल्याण पूर्व, ठाणे, मुरबाड आणि ऐरोली अशा जागांवर शिंदे सेनेचा विरोध असतानाही भाजपनं उमेदवार जाहीर केल्यानं शिवसेना दुखावली आहे। त्याचमुळे ठाणे विधानसभेत महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। ठाणे विधानसभा लढण्याची तीव्र इच्छा असलेल्या आणि त्याकरता तयारी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी फॉर्म घेतलाय। काही झालं तरी भाजप आमदार आणि आत्ताचे उमेदवार संजय केळकर यांच्या विरोधात लढायचंच असा ठाम निर्णय त्यांनी घेतलाय। त्यामुळे ठाण्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होतो की काय असे सवाल उपस्थित झाले आहेत। भारतीय जनता पक्षाने 2 दिवसांपूर्वी 99 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली।
यात ठाणे विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला शिंदे शिवसेनेतून कमालीचा विरोध आहे. ठाण्याची जागा शिवसेनेला मिळावी अशी पदाधिकाऱ्यांची तीव्र इच्छा होती. केळकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. तसंच ठाण्याच्या जागेसाठी आपण भाजप नेतृत्वाशी चर्चा करावी अशी विनंतीही केली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेच्या संबंधित अधिकारी अभय देत नागरी सुविधा पुरवत असल्यानं शहरातील नागरी सुविधांवर ताण वाढत असल्यानं अनेक सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आवाज उठवला होता. मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड वागळे येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेल्याच्या भीषण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यासाठी आणि त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याकरिता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि माजी नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेवर 2 दिवस चर्चा झाल्यानंतर सभागृहानं सर्वानुमते 7 सप्टेंबर 2021 रोजी अनधिकृत बांधकामाच्या चौकशीचा ठराव पारित केला होता. या ठरावाच्या आणि 2009च्या नगरविकास शासन निर्णयास अनुसरून तत्कालीन आयुक्त विपिन शर्मा यांनी 16 ऑगस्ट 2021 रोजी सर्व सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीच्या दिलेल्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका सेवेतील सहाय्यक आयुक्तांच्या चौकशी अधिकारी नेमणूक करण्यात आल्या आणि प्रतिनियुक्तीवर असलेल्या सहाय्यक आयुक्तांची शासनानं चौकशी केली होती. 12 पैकी 11 सहाय्यक आयुक्तांनी चौकशी अधिकाऱ्यानं दोषारोपातून मुक्त केले आणि एका सहाय्यक आयुक्ताची चौकशी प्रलंबित आहे. या प्रकरणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत अनधिकृत बांधकाम करणारे ठाणे महानगरपालिका सेवेतील आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी जर निर्दोष असतील तर अनधिकृत बांधकामं करणारे आणि त्यास जबाबदार असणारे कोण, तसंच या प्रकरणी कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्यानं सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाच्या दबावाखाली क्लीन चिट देण्यात आली. तसंच आयुक्तांनी हा बोगस चौकशीचा अहवाल स्वीकारू नये आणि या प्रकरणाची पुन्हा नव्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणीही विक्रांत चव्हाण यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. ठाणे विधानसभेसाठी भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा संधी दिल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर उमटलाय. संजय केळकर यांची उमेदवारी मागे घेण्यात यावी अन्यथा आम्ही त्यांना मदत करणार नाही असे संकेत देऊन शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी बंडाचे संकेत दिलेत. ठाणे मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची तयारी करणारे इच्छुक उमेदवार ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय भोईर हे संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं कमालीचे नाराज झालेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जर उमेदवार बदलला नाही तर केळकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय संजय भोईर यांनी घेतलाय. केवळ भोईर यांनीच असहकाराची भूमिका घेतली नाही तर 4 माजी नगरसेवकांनी संजय केळकर यांना मदत न करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही आमचा निर्णय सांगितला असल्याचं भोईर यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी होणार असल्याचे संकेत मिळाल्यानं भाजपमध्ये चिंतेचं सावट आहे.
विधानसभेकरिता 2009 पासून आमचे प्रयत्न सुरू आहेत. गेली 40 वर्षांपासून नगरसेवक म्हणून आम्ही काम करतो. आमदारांना जी कामं करणं गरजेची होती ती कामं संजय केळकर यांनी केली नाहीत. ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून नगरसेवक म्हणून निवडून दिले त्यांच्या भावना आमच्या सोबत आहेत. आम्ही ठाण्यातून निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा असल्याचंही भोईर यांनी सांगितलं. भाजप आमदार केळकर यांनी केलेली कामं दाखवून द्यावीत, आमचे त्यांना चॅलेंज आहे. आम्ही केलेली विकास कामं दाखवून देतो असं आव्हानही भोईर यांनी दिले. सरकारमध्ये असून देखील त्यांना कामं करता आली नाहीत. नगरसेवक म्हणून आम्ही केलेली कामं बघा आणि आमदार म्हणून त्यांनी केलेली कामं बघा. ते निष्क्रिय आमदार ठरले आहेत अशी टीकाही भोईर यांनी आमदार केळकर यांच्यावर केली आहे. यंदा काहीही झालं तरी आम्ही केळकर यांना मदत करणार नाही अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील कळवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत याविषयी चर्चा देखील झाली आहे. किंबहुना केळकर यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवणार आहोत असंही आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं भोईर यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत नरेश मस्के यांना देखील केळकर यांनी हवी तशी मदत केली नाही. आम्ही केलेल्या कामांवर स्वतःच्या नावाचे फलक लावून श्रेय घेण्याची कामं भाजप आमदारांनी केली आहेत असं सांगत आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत असंही भोईर यांनी ठासून सांगितलंय.